गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आज आपण गीतेच्या 10व्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. आतापर्यंत आपण 18 पैकी 9 अध्याय वाचलेले आहेत, समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. आजपासून आपण भगवंताच्या कृपेने 10वा अध्याय आपल्याला काय सांगतोय ते बघायचा प्रयत्न करू. तर या 10व्या अध्यायासाठी ना ज्ञानेश्वर महाराजांनीच अनेक ओव्या लिहिल्या आहेत ॲज प्रस्तावना. सो वाय डोंट वी स्टार्ट विथ दॅट. आणि मी तुम्हाला एक सेकंड, इथून मी तुम्हाला क्लिअरली दिसत असेल अशी मी आशा करतो. लेट मी इन्क्रीज द फॉन्ट अ बिट इफ आय कॅन. ओके, दिस होपफुली यू कॅन सी दिस क्लिअरली. नमो विशद बोध विद्गदा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरण तरुण तरतुर्या लालन लीला. आपण एक काम करूयात का, आपण ॲज दीज म्हणजे ज्या ओव्या जशा येत आहेत ना तसाच त्याचा अर्थ जर आपण शिकायचा प्रयत्न केला. लेट मी सी इफ आय कॅन गेट दिस टू डुप्लिकेट. आणि मग ह्याच्यातल्या दुसऱ्या पानावर त्याचा अर्थ दिलेला आहे. तर ह्या ज्या 2 ओव्या आपण म्हटल्या ना त्याचा अर्थ बघा काय आहे तो. स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या व परावाणीचा विषय म्हणजे स्वरूपस्थिती हीच कोणी तरुण स्त्री, त्या स्त्रीशी विलास करणाऱ्या हे श्री गुरु तुम्हाला माझा नमस्कार असो. कसं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समजावून सांगतात बघा, की स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या आणि विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या आणि परावाणीचा विषय हीच कोणी तरुण स्त्री, त्या स्त्रीशी विलास करणाऱ्या हा गुरु कशा प्रकारे त्या परावाणीच्या विषयाशी विलास करतोय, कशामुळे करतोय. स्पष्ट बोध करण्यात तो चतुर आहे म्हणून, आणि विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या आणि परावाणीचा विषय हीच कोणी तरुण स्त्री, त्या स्त्रीशी विलास करणाऱ्या श्री गुरु तुम्हास माझा नमस्कार असो. ही स्त्री जी आहे, ही स्त्री म्हणजे कोण, ती स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेली स्त्री आहे आणि विद्यारूपी कमलाचा विकास करणारी आहे. आपण जरी ह्याच्या असं बघितलं की ही अशी तरुण स्त्री आहे तर तसा आपण विचार करू नये असं मला स्वतःला वाटतं. मला काय वाटतं की आपण ती आपली आई आहे, सरस्वती आहे, अशा दृष्टीने जर विचार केला ना तर, कारण की आपलं मन ज्ञानेश्वर महाराजांच्या इतकं शुद्ध स्वच्छ नसेल तर आपण आपल्या दृष्टिकोनातनं जे आपल्यासाठी सोयीचं आहे किंवा आपल्यासाठी जे सेफ आहे, कमी धोकादायक आहे, तसा विचार केलेला बरा असं मला वाटतं. अहो, संसाररूपी अंधाराचा नाश करणारे सूर्य निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त ज्वानीच्या भरात असलेल्या ज्ञानरूप चौथ्या अवस्थेचं स्नेहाने पालन करणं ही ज्यांची क्रीडा आहे अशा श्री गुरु तुम्हास माझा नमस्कार. ह्याच्यामध्ये सुद्धा बघा की कशा उपमा दिल्या आहेत, आणि त्या उपमा आपल्याला समजून घ्यायला सुद्धा किती त्रास होतो. की अहो, संसार रूपी अंधाराचा नाश करणारे सूर्य ते तर ठीक आहे, निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त, निरुपम म्हणजे ज्याला काही उपमाच नाहीये, वन अँड ओनली, अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त ज्वानीच्या भरात असलेल्या ज्ञानरूप चौथ्या अवस्थेचं, म्हणजे ज्ञानरूप जी चौथी अवस्था आहे ती आता संपूर्णपणे उदयाला येऊन आणि तयार झालेली आहे. ज्ञानदेवानी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली असेल तेव्हा ते ज्ञानात संपूर्णपणे प्रगल्भ झालेले होते. ही वॉज ए कम्प्लीट फुल्ली ग्रोन ॲडल्ट इन ज्ञान. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ज्ञान संपूर्णपणे उदयाला आलं होतं. तर अशा प्रकारचा जर त्यांनी शब्दप्रयोग केला असेल तर तो तशा दृष्टीने आपण समजून घ्यायला पाहिजे. लेट अस सी की पुन्हा एकदा आपण
ओव्या काय आहेत बघू. नमो जगदखिल पालना, मंगळ मणिनिधाना, स्वजन वनचंदना, आराध्य लिंगा. आता ह्याचा अर्थ काय आहे ते आपण बघायचा प्रयत्न करू. सो लेट अस सी द नेक्स्ट अर्थ. तिसऱ्याचा अर्थ काय आहे? अहो सर्व जगाचे पालन करणारे, कल्याण रूप रत्नांची खाण असलेले, भक्तरूपी अरण्यातील चंदन असलेले आणि पूजा करायला योग्य असलेले देव, तुम्हाला माझा नमस्कार असो. हं? चौथ्या ओळीत म्हणतात की नमो सुभाव भजन भाजना, भवे भ कुंभ भंजना, विश्वोद्भव भुवना, श्री गुरु राया. गुरुची स्तुती सुरू आहे इथे सगळी. हं? शहाण्या चित्तरूपी चकोरास आनंद देणाऱ्या चंद्रा, ब्रह्मानुभवाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणाऱ्या, तुला माझा नमस्कार असो. नमो सुभाव भाजना, नाही नाही, सॉरी सॉरी, मी हे चौथी वाचलीच नाही ना. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा, याचा आपण अर्थ वाचला आता. हा, नमो चतुर चित्त चकोर चंद्रा, आत्मा आत्मानुभव नरेंद्रा, श्रुतिगुण समुद्रा, मन्मथ मन्मथा. ह्याचा अर्थ आपण आता वाचला. आता पण त्याच्यानंतरची ओळी वाचू. नमो सुभाव भजन भाजना, भवेव कुंभ भंजना, विश्वोद्भव भुवना, श्री गुरु राया. तर हे पाचवं जे आहे ते काय आहे? तुमची कृपा हाच कोणी गणेश, तो जेव्हा आपलं सामर्थ्य देतो तेव्हा सर्व विद्येमध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो. हे उलट आहे की कसं आहे बघा. नाही नाही, सॉरी, ह्याच्यामध्ये बघा की पहिले त्यांनी ओवीचा अर्थ सांगितला, नंतर नंबर लिहिला, त्यामुळे आय एम गेटिंग कन्फ्युज हिअर. सो लेट अस सी की पाचव्या याच्यात काय म्हणतात की शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य पात्र असणारे, संसाररूपी हत्तींच्या गंडस्थळाचा नाश करणारे आणि विश्वाच्या उत्पत्तीचे ठिकाण असणारे, असे श्री गुरुराया तुम्हाला माझा नमस्कार असो. शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य पात्र असणारे. अ, एक मिनिट, हा, माझी स्क्रीन तुम्हाला दिसते आहे का बाय द वे? तुम्हाला बहुतेक माझी फक्त कुठली स्क्रीन दिसते आहे? कॅन यू प्लीज अनम्यूट अँड टेल मी. तुम्हाला स्क्रीन दिसते ओव्यांचे आहे काही? दिसते. हां, स्क्रीन ओव्यांचे दिसते. दिसते. मग कारण की त्याच्यामध्ये ना दोन स्क्रीन्स आहेत, एक ओव्यांची स्क्रीन आहे आणि एक त्याच्या अर्थाची स्क्रीन आहे. ओव्हनची स्क्रीन दिसते. ओके, सो लेट मी सी इफ आय कॅन गेट बोथ ऑफ देम अप ॲट द सेम टाइम. ज्ञानेश्वरी विथ मराठी ट्रान्सलेशन. आता ही शेअर केली आहे स्क्रीन, ह्याच्यामध्ये ओव्या आहेत आणि ही दुसरी स्क्रीन जी आहे इथेच, त्याच्यामध्ये अर्थ आहे. आता तुम्हाला अर्थ पण दिसतोय. नाव यू कॅन सी द अर्थ ऑल्सो, राईट, विच इज गुड. हो, दिसतोय. तर मी तुमची स्क्रीन शेअरिंग सुरू केल्यानंतर मग मी ते उघडली होती ना, काय म्हणतात, दुसरी स्क्रीन, त्यामुळे ते कदाचित दिसलं नसेल तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये बघा कसं आहे की हां, ज्या प्रकारे ह्यांनी ओव्या लिहिल्यानंतर मग त्या ओवीचा नंबर आहे ना, तसंच लिहिलं आहे त्या टेक्स्टमध्ये सुद्धा. सो आय शुड नॉट गेट कन्फ्युज्ड. ठीक आहे. तर नमो सुभाव भजन भाजना, भवे कुंभ भजन भंजना, विश्वोद्भव भुवना, श्री गुरु राया, ही पाचवी ओवी आहे ना. शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य पात्र असणारे, संसाररूपी हत्तींच्या गंडस्थळाचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे ठिकाण असणारे, अहो श्री गुरुराया तुम्हाला माझा नमस्कार असो. तर शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य पात्र असणारे हे तर समजायला काही विशेष कठीण नाही आहे, राईट. पण संसाररूपी हत्तींच्या गंडस्थळाचा नाश करणारे म्हणजे काय? विचार करा बरं तुम्ही जरा. गंडस्थळ म्हणजे जे हत्तीच्या डोक्यावर जे असतं, जिथे ते अंकुश लावतात, ते स्थळ आहे का? तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही मला सांगू शकता. आय थिंक मे बी दॅट इज द थिंग, की हा, बरोबर आहे, तसंच आहे ते. तसंच आहे ना. गंडस्थळ म्हणजे जिथून तो मध वाहतो तो. अच्छा, ओके ओके ओके. तर त्याचा नाश करणारे म्हणजे कशी, की आपली जी अहंकाराची भावना असते ना, तिचा नाश करणारे. आपल्याला ह्या जगामध्ये काहीही करण्याची उर्मी का बरं होते? कारण की आपण स्वतःला करता, म्हणजे आपल्या विज्ञान कोशामध्ये आपण अडकलेलो असतो. विज्ञानमय कोश जो आहे ना, तो करता आहे. तर त्याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो. एक सेकंड, हा, जस्ट होल्ड फॉर अ सेकंड. विश्वाच्या उत्पत्तीचं ठिकाण असणारे.
अहो श्री गुरुराया, विश्वाच्या उत्पत्तीचं ठिकाण कुठलं आहे माहिती आहे का? विश्वाच्या उत्पत्तीचं ठिकाण आपण स्वतःच आहोत. हे सगळं विश्व जे आहे ना, हे आपल्या जाणीवेतूनच निर्माण होतं. पण ती जाणीव जर शुद्ध असली तर मग आपल्या भोवतीचं जे विश्व असतं ते विश्व मंगल असतं, पवित्र असतं. परंतु त्याच्यामध्ये जर अशुद्धी असली आपल्याच चित्तामध्ये, तर मग आपल्या भोवतालीचं जे जग असतं, जे विश्व असतं, ते अपवित्र, अमंगल, अशुद्ध असं असतं. हं? त्याच्यानंतरच्या ओळीमध्ये काय म्हणतात? तुमचा अनुग्रह हो गणेशू, जे दे आपुला सौरसू, तै सारस्वती प्रवेशू, बाळ काही आथी. याचा अर्थ काय आहे आपल्याला काहीच कळलं नाही. तुमची कृपा हाच कोणी गणेश, तो जेव्हा आपलं सामर्थ्य देतो तेव्हा सर्व विद्येमध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो. गणेशाची जर कृपा झाली ना, तरच तर आपल्याला विद्या मिळेल ना. बालकाच्या मनामध्ये विद्या प्राप्त करण्यासाठी इच्छा आणि सामर्थ्य, ह्या दोन्ही गोष्टी गणेश कृपेमुळे होतात. त्याच्यानंतरच्या ओळीमध्ये काय म्हणतात? दैविकी उदारवाचा, जयी उद्देशू दे नाभिकाराचा, तई नवर सदीपांचा थावो लाभे. याचा अर्थ काय आहे? आपण जे श्री गुरुदेव त्या आपली उदारवाणी जेव्हा भिवू नकोस असं वचन देते, तेव्हा शांतादी नवरस रूपी दिव्यांचा ठाव लागतो. म्हणजे नवरस रूपी दिवे प्रज्वलित केले जातात. नवरस रूपी जे दिवे आहेत, नवरस म्हणजे नवरस नवविधा भक्ती पण असू शकते, किंवा जे अनेक प्रकारचे रस सांगितले आहेत, म्हणजे नाट्यशास्त्रामधले रस असतात, ते पण असू शकतात. तर त्या शांत रस जो आहे, शांत रस, नंतर आणखीन काय वीर रस वगैरे अशा प्रकारचे काही काही रस आहेत. म्हणजे मला ते सगळेचे सगळे 9 माहिती नाही आहेत. आय एम नॉट अ स्कॉलर. परंतु ह्या सगळ्या रसांच्या दिव्यांचा ठाव लागतो. म्हणजे अशा रसांची आपल्यामध्येच एक प्रकारची उत्पत्ती होते आणि त्याचे दिवे प्रज्वलित केले जातात. गुरुचं सगळं सध्या वर्णन सुरू आहे, की हा गुरु जो आहे तो आपल्या मनामध्ये कशा प्रकारे ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा आणि सामर्थ्य या दोन्ही गोष्टी उत्पन्न करून आपल्याला देऊ शकतो. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुके या ते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. हं? तर हे 8वी ओवी आहे. महाराज, आपलं प्रेम हेच कोणी सरस्वती, तिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पती सोबत देखील वादविवाद करेल. जर सरस्वतीची कृपा झाली तर आपण बृहस्पती म्हणजे जो गुरु आहे त्याच्यासोबत पण वादविवाद करू शकू. हं? हे असो दिठी जयावरी, हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्मकरू माथा पारुखे, तो जीवची परितुके महेशेशी. तर हे राहू द्या, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडेल, अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर स्थिर राहील, तो जीवच खरा. परंतु तो शिवाच्या बरोबरीला येईल. तो जीव जरी असला तरी सुद्धा गुरुच्या कृपेने जो जीव आहे तो शिव होऊ शकतो, है ना. एवढे जिये महिमेचे करणे, ते वाचाळपणे वानू मी कवणे, का सूर्याची या अंगा उठणे लागत असे. तर 9व्या याच्यात काय म्हणतात, की 10व्या याच्यात एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात त्याचं मी कोणत्या जास्त बोलण्याने वर्णन करू. सूर्याचं शरीर चकाकीत दिसावं म्हणून त्याला लोखंडाच्या आरशाप्रमाणे घासण्याची जरूर आहे का? लोखंडाच्या आरशाला आपण घासलं तर तो चकाकतो आणि मग त्याच्यात आपला चेहरा आपल्याला दिसतो. पण तशा प्रकारचं घासणं सूर्यासाठी लागू आहे का? त्याची काही गरज आहे का? अजिबात गरज नाही आहे. हम्म. केवता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणे रूप क्षीरसागरा, ऐसा कवणे वासी कापुरा सुवासू देवो.
याचा अर्थ काय आहे? कल्पतरूला फलद्रूप होण्याला मोहर कशाला फुटायला पाहिजे? कल्पतरूला फलद्रूप होण्यासाठी मोहर फुटायची काहीच गरज नाही आहे. कल्पतरूच्या खालती आपण बसलो आणि आपल्या मनामध्ये इच्छा जर आली तर आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. हा, क्षीरसमुद्राला कशाने पाहुणचार करावा? क्षीरसमुद्र जो आहे तो दुधाचा समुद्र, म्हणजे क्षीर म्हणजे दूध, आणि क्षीर सागर म्हणजे मिल्की वे गॅलेक्सी आहे असं म्हणतात. तर याच्यामध्ये पाहुणचार कशाने करायचा? क्षीरसमुद्राला आपण पाहुणचार करू शकत नाही ना. क्षीरसमुद्र इज कम्प्लीट बाय इटसेल्फ. आपण त्याचा पाहुणचार कशाने करू? वी कॅनॉट हॅव एनिथिंग युनिक टू ऑफर हिम. त्याचप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापुराला सुगंधित करावे? कापुराला सुगंधित करण्यासाठी आणखीन कुठला वास आणावा लागेल का? कापूर तर स्वतः सुगंधित आहे, आणि कापराचा सुगंध जो आहे तो बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्याला सुगंधित आपण आणखीन काहीतरी आणून नाही करू शकत. कापूर इज फ्रेग्रंट ऑन इट्स ओन. चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केऊते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. याचा अर्थ काय आहे? चंदनाला कशाची उटी लावावी? चंदनाला आपण उटी लावू शकतो का? चंदनाची उटी आपण स्वतःला लावतो अंगावर. अमृताचे पक्वान्न कसे तयार करावे? अमृताचं पक्वान्न आपण तयार नाही करू शकत. अमृतच पक्वान्न आहे. आकाशावर मांडव घालणं शक्य आहे का? आकाशावर आपण मांडव घालू शकतो का? मांडव आकाशामध्ये असतो, आणि मग मांडव घातल्यानंतर मांडवाला जर आपण बघितलं तर त्या मांडवाच्या वरचं आकाश आणि खालचं आकाश अशी कल्पना आपलं मन करतं. पण मांडव आकाशाला आच्छादित करू नाही शकत, नाही का? तैसे श्री गुरुचे महिमान, आकळीते के असे साधन, जे जाणोनी मिया नमन निवांत केले. हं? त्याप्रमाणे श्री गुरुच्या मोठेपणाचं आकलन करणारं साधन कुठे आहे? म्हणजे कुठेच नाही आहे. हे लक्षात येऊन मी निमूटपणाने त्यांना नमस्कार केला. असं झालं. तर तरी प्रज्ञेचेनी आथिलेपणे, श्री गुरु समर्था रूप म्हणे, तरी मोत्यासी भिंग देणे तैसे होईल. म्हणजे काय होईल की जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्री गुरूंचे यथार्थ वर्णन करू म्हणेन, तर ते माझं करणं म्हणजे काय की खऱ्या मोत्यांना चकाकी येण्याकरता अभ्रकाचं पूट देण्यासारखं होईल. म्हणजे खऱ्या मोत्यावर समजा आपण अभ्रकाचं पॉलिश केलं, हं, तर तसं करणं होईल. अशा कसं करणं? माझ्या बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्री गुरुचं यथार्थ वर्णन मी करतो म्हटलं, मी माझ्या गुरुच्या ज्या काही क्वालिटीज आहेत, गुरुचे जे गुण आहेत, त्याचं वर्णन माझ्या बुद्धीने, माझ्या तर्काने, माझ्या वाणीने करू शकत नाही. तो त्याच्या पलीकडचा आहे. गुरु इज ग्रेटर दॅन माय वर्ड्स. तर मी जर माझ्या शब्दांनी गुरुची वाखाणणी करतो म्हटलं किंवा गुरुचं वर्णन करतो म्हटलं, तर मोत्यावर अभ्रकाचं, अभ्रक म्हणजे मायका, त्या अभ्रकाचं आपण त्याच्यावर कोटिंग चढवतोय असं होईल. दॅट विल बी सो युसलेस, नाही का? का साडे पंधरया रजतवणी, तैशी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेविजे चरणी, हेची भले होची भले. म्हणजे बघा, 15.5 दराच्या 52 कशी सोन्याला ज्याप्रमाणे चांदीचा मुलांना द्यावा, त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे. सोन्याला आपण चांदीचं कव्हर चढवू का? सोन्यावर आपण चांदीचा मुलामा किंवा चांदीचं कोटिंग चढवणार नाही. त्यामुळे तशी माझी स्तुती होईल गुरुची. माझी स्तुती विल बी चांदीचा मुलामा आणि गुरु विल बी सोनं. म्हणून यापुढे काहीही न बोलता आपल्या पायावर मस्तक ठेवावं हेच बरं. दॅट इज बेटर. मग म्हणितले जी स्वामी, भलेनी ममत्वे देखिले तुम्ही, म्हणोनी कृष्णार्जुन संगमी, प्रयागवटू जाहलो. म्हणजे काय? मराठीमधला जो अर्थ आहे, नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अहो स्वामी, चांगल्या प्रेमाने ज्ञानेश्वर आमचा आहे या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिलं, त्यामुळे कृष्णार्जुन संवाद रूपी गंगा यमुनेचा संगम होण्याचं जे क्षेत्र प्रयाग, तेथील मी वळ झालो. बघा, ज्ञानदेव महाराज आपल्या गुरूंची म्हणजे निवृत्तीनाथांची स्तुती करतायत.
ते काय म्हणतायत की तुम्ही काय म्हटलं की ज्ञानेश्वर आमचा आहे. ज्ञानेश्वराला तुम्ही त्यांचा शिष्य केलं ना, त्याचा भाऊ जरी असला तरी त्याचा शिष्य तर केलंय आध्यात्मिक. ह्या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिलं, त्यामुळे कृष्णार्जुन रूपी कृष्णार्जुन संवाद रूपी गंगा यमुना कृष्णार्जुन संवाद रूपी गंगा यमुना म्हणजे कृष्णाचा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे तो म्हणजे गंगा आणि यमुना यांचा संगम. आणि ह्यांचा संगम कुठे होता? तर प्रयाग. तर हे हे क्षेत्र जे प्रयाग तेथील मी वड झालो. म्हणजे त्या संगमाच्या ठिकाणी मी वडाचं झाड झालो, म्हणजे तिथेच मी राहिलो कायमचा. म्हणजे मला ते दृश्य जे आहे संगमाचं ते नेहमी दिसत राहिलं. हं? तर त्याच्यानंतर मागा दूध दे म्हणतली यासाठी आघव्याची क्षीराब्धीची करुणी वाटी उपमन्यू पुढे धूर्जटी ठेविली जैसी. तर मागे दूध दे अशी विनंती केल्यावरून सर्वच क्षीरसमुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यूच्या पुढे जशी ठेवली तसं काय होईल पुढे? ना तरी वैकुंठ पीठनायके रुसला ध्रुव कवतिके बुझाविला देऊनी भातुके ध्रुव पदाचे. ज्याप्रमाणे वैकुंठाधीश म्हणजे वैकुंठाचा जो स्वामी आहे, अधीश आहे, वैकुंठाचा जो त्यांनी वैकुंठाला ज्यांनी धरून ठेवला आणि त्याचा जो ईश आहे, तो जो प्रभू आहे, त्यांनी रुसलेला जो ध्रुव आहे त्याला अढळ पदाचा खाऊ देऊन कौतुकाने समजावलं. ध्रुवाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्याला त्याच्या वडिलांच्या मांडीवरून त्याच्या सावत्र आईने ढकलून दिलं, म्हणून त्याला राग आला. म्हणून त्यांनी बसून विष्णूची आराधना केली, नारायणाची. मग त्याला ते नारायण प्रसन्न झाले. ते म्हणजे कोण? ते वैकुंठाधीश. ते वैकुंठाधीश जे आहेत त्यांनी त्या रुसलेल्या मुलाला अढळपद देऊ केलं. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी मागितलं की मला आता तुम्ही अशा जागी बसवा की जिथून मला कोणी हलवू शकणार नाही. तर त्याला ध्रुवपद म्हणजे ही बिकेम द नॉर्थ पोल स्टार असं झालं. अशी कथा आहे. तर अशा प्रकारच्या कथा असल्या की मग आपल्याला जे सायंटिफिक नॉलेज आहे ना ते शिकायला सुद्धा मजा येते. अढळ काय आहे आपल्या ब्रह्मांडामध्ये? अढळ एकच गोष्ट आहे की ज्याच्या आधारावर आपण इतर सगळं खगोलशास्त्र शिकतो तिला म्हणतात ध्रुवतारा. दॅट इज द नॉर्थ स्टार और पोल स्टार. तो ध्रुव आहे. तर त्या ताराच्या मागे एक कथा तयार केली म्हणजे मग ती आपल्याला सगळ्यांना लक्षात राहते अशा प्रकारे. तर त्याचप्रमाणे काय आहे? तैसी ब्रह्म विद्या रावो सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो ते भगवद्गीता वोविया गावो ऐसे केले. त्याप्रमाणे गीता ब्रह्मविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांचं विश्रांती स्थान आहे. ती भगवद्गीता मी प्राकृत ओवी छंदात गावी असं श्री गुरुने केलं. म्हणजे ती गीता संस्कृतमध्ये आहे, सगळ्या लोकांना कळत नाही. सगळ्या लोकांना ती कळावी म्हणून श्री गुरु कृपेनी मी ती सगळी गीता प्राकृत छंदामध्ये आणलेली आहे. ती संस्कृतमध्ये होती, संस्कृत आपल्याला कळत नाही. आणि आता ज्ञानेश्वर महाराज होऊन गेल्यानंतरही 700 वर्ष होऊन गेलेली आहेत ना, त्यामुळे आपल्याला त्यांनी जी लिहिलेली मराठी होती ती पण कळत नाही आहे. त्यामुळे आपण त्या मराठीचा अनुवाद आजच्या मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. जे बोलणियांचा राणी हिंडता नायकी जे फळलिया अक्षरांची वार्ता परिते वाचाची केली कल्पलता विवेकाची. याचा अर्थ काय आहे? हे पहा, शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितकं भटकले असता त्या वाचारूप वृक्षास विचाररूप फळं आल्याची गोष्ट कानावर येत नाही. शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितकं भटकलं असता, हे जे शब्दांचं जाल आहे ना, शब्द जालम महारण्यम असं शंकराचार्य म्हणतात. तर त्याच्यामध्ये आपण महाभ्रमण कारकम म्हणजे आपण त्याच्यामध्ये भ्रमण करू आणि भ्रमित होऊन जाऊ, परंतु आपल्याला सत्य सापडणार नाही. तर ह्या शब्दांच्या जंगलामध्ये
वाचारूप वृक्षास, म्हणजे आपण जे काही बोलतो त्याला विचाररूप फळं, त्याच्यामधनं खरंच विचार व्यक्त केला जाऊ शकतो किंवा ह्या ब्रह्मविद्येचं वर्णन केलं जाऊ शकतं, हे शक्य आहे का? ते नाही आहे. परंतु ती वाचाच माझ्या बाबतीत विचारांचा कल्पवृक्ष केली. जे गुरुच्या कृपेने माझ्या वाणीतून जे काही निघतंय किंवा मी हे जे लिहितोय, म्हणजे ज्ञानेश्वरी ही जी लिहिली ज्ञानेश्वरांनी, त्याच्यामध्ये हे शब्द जे आहे ना, त्या शब्दांना विचारांचा कल्पवृक्ष केली. म्हणजे नॉट नॉट जस्ट शब्द, परंतु त्या शब्दांचा अर्थ आणि शब्दांच्या अर्थातनं प्रगट होणारे विचार, हे सगळं अगदी स्पष्टपणे होण्यासाठी निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांवर खूप मोठी कृपा केली. असं झालं. होती देहबुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली वोवरी, मन गीतार्थ सागरी जळशयन झाले. तर माझ्या बुद्धीने जे देहाशी एकसारखं तादात्म्य केलं होतं, त्या माझ्या बुद्धीला देह तादात्म्यापासून सोडवून आनंदरूपी खजिन्याची खोली केली आणि माझं मन गीतेच्या अर्थरूपी क्षीरसमुद्रात महाविष्णू झालं. माझ्या बुद्धीने देहाशी जे एकसारखं तादात्म्य केलं होतं, म्हणजे माझ्या बुद्धीने मला असं सांगितलं होतं की तू म्हणजे देहच आहेस. त्यामुळे मी स्वतःला देह समजत होतो आतापर्यंत. त्या माझ्या बुद्धीला देह तादात्म्यापासून सोडवून, म्हणजे बुद्धीला हे पटवून दिलं की हा देह म्हणजे तू नाहीये, आनंदरूपी खजिन्याची खोली केली. एक खोली असते, त्याच्यामध्ये पूर्ण खजिना बसलाय, भरलेला आहे. तो खजिना काय आहे? तो आनंद स्वरूप आहे. आनंदरूपी खजिन्याची खोली केली आणि मग माझं मन गीतेच्या अर्थरूपी क्षीरसमुद्रात महाविष्णू झालं. माझं मन गीतेच्या क्षीररूपी अर्थरूपी क्षीरसमुद्रात, म्हणजे गीतेचा अर्थ म्हणजे क्षीरसमुद्र, म्हणजे क्षीरसागर. त्या क्षीरसागरामध्ये अनंत जो आहे किंवा जो विष्णू आहे, महाविष्णू, तो त्या जो नाग आहे त्याच्या पाठीवर, तो शेषनाग जो आहे ना, त्याच्या पाठीवर तो पडलेला आहे. असं आपण चित्र बघतो ना पुराणामध्ये, किंवा असं वर्णन आपण ऐकतो श्री विष्णूचं. तर ह्या गीतेच्या शब्दांचा जो अर्थ आहे ना, तो म्हणजे तो क्षीरसमुद्र आहे आणि त्याच्यावर मी नुसता पडलेलो आहे. त्याच्यात माझं मन जे आहे ते त्या क्षीरसमुद्रात महाविष्णू झालं. म्हणजे गीतेच्या सगळ्या श्लोकांचा जो अर्थ ओव्यांमधनं प्रगट होतो आहे, तो म्हणजे आनंदाचा क्षीरसमुद्र आहे. तुम्ही विचार करा, आणि त्याच्यामध्ये आपण पडलेलो आहोत विष्णूसारखे आरामात आनंद घेतो आहोत. तैसे एक एक देवांचे करणे, ते अपार बोलो केवी मी जाणे, तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाही जोजी. ह्याच्यामध्ये 21-22व्या श्लोकात काय म्हणतात? त्याप्रमाणे श्री गुरूंच्या एक एक लीला आहेत, त्या अनंत असल्यामुळे त्यांचं वर्णन करायचं मला कसं कळेल? असं असूनही बेडरपणाने मी जो काही अनुवाद केला तो महाराज सहन करा. म्हणजे आपली ही ज्ञानेश्वरी जी आहे ना, ती आपल्या गुरुला म्हणजे निवृत्तीनाथांनाच ते अर्पण करतायत आणि ते सांगतायत की तुम्ही गुरु, तुमचं वर्णन मी करू शकत नाही. तुमच्या ज्या काही लीला आहेत त्या अनंत असल्यामुळे त्याचं मी वर्णन करू शकत नाही. असं असूनही बेडरपणाने मी काही जो का अनुवाद अनुवाद केला, म्हणजे गीतेचा अनुवाद मी केला तुमच्या कृपेने, आणि मी ते तुम्हालाच अर्पण करतोय आता. म्हणजे किती हिंमत आहे बघा, नाही का? आता आपुलेनी कृपा प्रसादे, मिया भगवद्गीता वोवी प्रबंधे, पूर्वखंड विनोदे वाखाणिले. याचा अर्थ काय आहे? हं? एवढा वेळ आपल्या कृपेच्या प्रसादाने मी भगवद्गीतेचा पहिला भाग विनोदाने ओवींच्या छंदात वर्णन केला. आतापर्यंत बघा, ह्या सगळ्या ओव्या ज्या आपण केल्या आहेत 9व्या अध्यायापर्यंत, त्या सगळ्या ओव्या मी विनोदाने ओवींच्या छंदात वर्णन केला.
विनोदाने. म्हणजे मी सगळे आय वॉज जस्ट डुईंग टाइमपास आत्तापर्यंत. आता नाव सिरियस ट्रान्सलेशन इज बिगिनिंग. प्रथमी अर्जुनाचा विषादू, दुजी बोलिला योग विशुद्धू, योग विशुद्धू, परी सांख्य बुद्धीसी भेदू धावून या. आता हे बहुतेक सगळ्या अध्यायांचं वर्णन करणार आहेत, है ना. तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद सांगितला. अर्जुन विषाद योग म्हणजे त्याला कन्फ्युजन झालं होतं, त्याला खूप वाईट वाटत होतं. हं. त्याचा खेद पहिले सांगितला. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद सांगितला आणि दुसऱ्यामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला. कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन, हे सांगितलं. परंतु ज्ञानयोग आणि बुद्धियोग यांच्यात काय फरक आहे तो दाखवून सांगितला. ज्ञानयोग आणि बुद्धियोग यांच्यामधला फरक सांगितला, दुसऱ्या अध्यायातच सांगितला. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर काय सांगितलं की तिची केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले, पंचमी गवरिले योग तत्व. हे आपण सगळंच्या सगळं आत्तापर्यंत जेवढं केलं तेवढं एक मी ओव्यांमध्ये वाचतो, नंतर मग त्याचं ट्रान्सलेशन वाचू, ठीक आहे. तेची षष्ठा माझी प्रगट, आसना लागोनी स्पष्ट, जीवात्मभाव एक वाट होती जेणे, तैसीची जे योगस्थिती आणि योगभ्रष्टा जे गती, ते आघवीची उपपत्ती सांगितली. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी, भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी. पाठी सप्तमीची प्रश्नसिद्धी, बोलोनी प्रयाणसिद्धी, एवं ते सकळ वाक्य अवधी अष्टमाध्यायी. आता शब्दब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्षे जोडे. आता आटरे परवी भारती, ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, आणि जो अभिप्रावो सातेशती, तो एकलाची नवमी. म्हणून नवमीच्या अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया, बिहाला मी वाया गर्व का करू. तर आता आपण इथपर्यंत हे सगळेचे सगळे श्लोक जे आहेत ना पुन्हा एकदा बघू, म्हणजे यांचा अर्थ बघूया हो यांचा. तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद सांगितला, दुसऱ्यामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला, परंतु ज्ञानयोग आणि बुद्धियोग याच्यात काय फरक आहे तो दाखवून सांगितला. तिसऱ्यात केवळ कर्मयोग सांगितला, तोच कर्मयोग चौथ्या ज्ञानासह सांगितला, आणि पाचव्यामध्ये गूढपणे अष्टांग योग सांगितला. त्याच्यात काय सांगितलं की कर्म विकर्म अकर्म आणि कर्मसन्यास या सगळ्या गोष्टी आपण आधी शिकलो ना दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या अध्यायामध्ये. त्याच्यानंतर मग काय केलं, त्याच्यानंतर सांगितलं की ज्याच्या योगाने जीवात्म्याचं ऐक्य होतं, तेच योगाचं तत्व आसनापासून प्रारंभ करून ते समाधीपर्यंत स्पष्ट तऱ्हेने सहाव्यात उघड केलं. आपण सहावा अध्याय जेव्हा बघितला होता तेव्हा हे लक्षात आलं होतं ना आपल्याला की योगाच्या ज्या पायऱ्या आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत त्या सगळ्यांच्या मार्फत आपण स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन कसं करू शकतो. त्याचप्रमाणे योग सिद्ध झाल्याची स्थिती आणि योगाचं आचरण करीत असता मध्येच मरण आल्याची जी गती होते, तो सर्व विचार सहाव्या अध्यायात सांगितला. की समजा चुकून आपली साधना अर्धवट राहिली तर मग काय होईल. शुचीनाम श्रीमताम हे योगभ्रष्टो विजायते. जे लोक योगभ्रष्ट असतात ते त्याच्या पुढच्या जन्मी चांगल्या घरात अशा परिस्थितीत जन्माला येतात की तिथून त्यांची साधना पुढे चालू राहू शकते, असं होतं. त्यानंतर सातव्यात आरंभी कार्यकारण अशा दोन प्रकारांनी प्रकृतीचं रूप सांगून भगवंताला भजणारे जे चार प्रकारचे भक्त आहेत त्यांचं वर्णन केलं. कुठले चार भक्त होते. आर्त एक होता ना, त्याला काहीतरी हवंय भगवंताकडनं. नंतर एक अर्थार्थी असतो की ज्याच्या जगामध्ये इच्छा असतात. आर्त म्हणजे दुःख दूर करायला भगवंताकडे जाणारा माणूस. अर्थार्थी म्हणजे मग आपल्याला भगवंताकडनं काहीतरी पाहिजे म्हणून जाणारा माणूस. अर्थार्थी. आणि तिसरा असतो जिज्ञासू, म्हणजे त्याला जाणून घ्यायची इच्छा असते खूप. आणि चौथा जो आहे तो आहे ज्ञानी भक्त. तो भगवंताकडे काही मागायला जात नाही, तो भगवंताकडे मी तुझा कसा होईन किंवा तुझं चिंतन माझ्या डोक्यातनं कसं चालू राहील नेहमी, ह्याचा विचार करायला जातो. तर हा जो ज्ञानी भक्त आहे
हा सगळ्यात उत्तम भक्त आहे असं भगवान आपल्याला सांगतात. हं? नंतर 7व्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या 7 वाक्यांसंबंधी म्हणजे 8व्याच्या आरंभी अर्जुनाने विचारलेल्या 7 प्रश्नांची उत्तरं देऊन प्रयाणाच्या सिद्धीचा प्रकार सांगितला. ह्या प्रकारे सर्व 7 प्रश्नांची उत्तरं देऊन 8व्यात ते प्रश्न संपवले आणि आता असंख्यात असलेल्या वेदांमध्ये जेवढा म्हणून मतलब प्राप्त होतो तेवढा सर्व एक लक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतामुळे सापडतो. म्हणजे वेदांमध्ये जेवढा अर्थ आहे, संपूर्ण वेदांमध्ये जो जो काही अर्थ ठासून भरलेला आहे तो महाभारताच्या 1,00,000 श्लोकांमध्ये देखील येतो. आता भारताच्या 18 पर्वांमध्ये जो काही अभिप्राय आहे तो कृष्णार्जुनांच्या संवादामध्ये म्हणजे गीतेत प्राप्त होतो. म्हणजे ही जी 18 पुराणं आहेत ना, किंवा महाभारताची जी 18 पर्व आहेत, भारताच्या 18 पर्वांमध्ये म्हणजे महाभारतामध्ये जी 18 पर्व आहेत ती, त्याच्यामध्ये जो काही अभिप्राय आहे, अभिप्राय म्हणजे त्यातलं जे सार आहे, त्यातलं जे ज्ञान आहे, ते सगळंच्या सगळं कृष्णार्जुनांच्या संवादामध्ये गीतेत प्राप्त होतं, है ना. आणि गीतेच्या 700 श्लोकांमध्ये जो अभिप्राय आहे तो एकट्या 9व्या अध्यायात आलेला आहे. असं म्हणतात की ज्ञानदेवांनी हा 9वा अध्याय म्हणत असताना समाधी घेतली होती. सो ही वॉज कॉन्टेम्प्लेटिंग ऑन चॅप्टर 9 व्हेन ही वेंट इन टू समाधी 700 वर्षापूर्वी. ठीक आहे. तर ह्याच्यानंतरच आपण बघूया 32वी ओवी काय म्हणते. 32वी ओवी म्हणते की म्हणून नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहालामी वाया गर्व का करू. काय म्हणतात की म्हणून 9व्या अध्यायातील मतलब पूर्ण झाला असं दाखवणारा लेखन सीमेचा शिक्का त्यावर एकदम द्यायला भ्यालेला मी तो 9व्या अध्यायातील अभिप्राय पूर्णपणे सांगितला असा व्यर्थ अभिमान का धरू. 9व्या अध्यायातील अभिप्राय मी पूर्णपणे सांगितला असा अभिमान मी धरणं बरोबर नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांचा सारखा माणूस जर म्हणतोय की ही कॅनॉट क्लेम टू बी ऑल नोईंग किंवा ही कॅनॉट क्लेम टू बी ए गुरु, आपण आपल्या जीवनामध्ये साधक राहणं हे सगळ्यात जास्त उत्तम आहे हे आपल्याला प्रत्येकाला शिकायचं आहे. ठीक आहे ना. लेट अस नेव्हर थिंक की वी हॅव ट्रान्सेंडेड द गुरु. वी कॅन नेव्हर ट्रान्सेंड द गुरु, है ना. अहो गुळा साखरे माले याचे हे बांधे तरी एकाची रसाचे परी स्वाद गोडियेचे आन आन कैसे. आता हे भाऊ काय. अहो गुळ साखर व राब यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत परंतु त्यामध्ये गोडीचे स्वाद असे जसे निरनिराळे आहेत तसं काय आहे. तसं एक जाणोनिया बोलती एक ठाये ठावो जाणविती एक जाणो जाता हारपती जाणते गुणेशी. तर ह्याचा अर्थ काय तो बघूया आपण. त्याप्रमाणे 18 अध्याय हे एकाच गीतेचे आहेत व त्यामध्ये एकाच ब्रह्मरसाचं वर्णन आहे, पण त्यांच्या परिणामांकडे पाहिलं तर ते निरनिराळे आहेत. ते असं की काही अध्याय अधिष्ठानरूप ब्रह्मस्वरूपाला जाणून त्यांचं वर्णन करतात. काही अध्याय ठीकच्या ठिकाणीच तू ब्रह्म आहेस असं समजवतात आणि काही अध्याय जाणायला गेलो असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपूनच जातो म्हणजे ब्रह्मरूप होतो. द वन हू वेंट टू स्टडी द गीता हॅज डिसअपियर्ड नाव. मला गीता शिकायची आहे ह्या भावनेने जर मी गीताकडे गेलो तर गीतेमध्ये मी जाऊन पूर्णपणे विरघळून जाईल. म्हणजे जो गीता शिकायला चालला होता तो उरणारच नाही, आता फक्त गीताच उरेल. एवं नवही अध्याय पहिले मिया. हा आता कुठे आला आपण, एक मिनिट. हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य नवमाचे तो अनुवादलो तुमचे हे तुमचे सामर्थ्य प्रभू. हा, हे असे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य नवमाचे ते अनुवादलो हे तुमचं सामर्थ्य प्रभू, हे तुमचं सामर्थ्य असं ज्ञानदेव सांगतायत.
निवृत्तीनाथांकडे बोट दाखवून की त्यांच्या कृपेमुळे हे सगळं झालं. हम्म. हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य नामाचे तो अनुबदलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. का एकाची कोठी तपिन्नली का एकाची कोठी तपिन्नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाण वाहुनी तरली समुद्री कटके. चा काय अर्थ आहे? अर्थ हा आहे की एकाच्या म्हणजे वशिष्ठ रुचीच्या काठीमुळे सूर्याप्रमाणे प्रकाश केला. एकाने म्हणजे विश्वामित्राने या जगाहून वेगळं जगच निर्माण केलं. दुसऱ्या एकाने म्हणजे वानराने दगड पाण्यावर टाकून समुद्रावरून सैन्य पार करून नेलं. आणि एकाने म्हणजे मारुतीने आकाशात असलेल्या सूर्याला पकडलं. आणि एकाने म्हणजे अगस्तीने घोटातच समुद्र प्राशन केला. ओनली वन सिप. बॉटम अप वगैरे करतात ना, असा पेक घेतात छोटासा चायनामध्ये वगैरे, ते लोक जेवण झालं त्याचा बॉटम अप करतात छोटासा. तसं यांनी मारुतीने आकाशात असलेल्या सूर्याला पकडलं आणि एकाने म्हणजे अगस्तीने घोटातच समुद्र प्राशन केला. हे अगस्तीची गोष्ट आहे. अगस्तीने घोटातच समुद्र प्राशन केला. त्याचप्रमाणे मी जो अजाण त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेला 9व्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलवला. म्हणजे बघा, आकाशात असलेल्या सूर्यास पकडलं किंवा एकाने घोटातच समुद्र प्राशन केला, त्याचप्रमाणे मी जो अजाण तुमच्या मनाने त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेला 9व्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलला. म्हणजे 9व्या अध्यायाचं जे सार आहे ते मी स्वतः माझ्या मनाने समजावून सांगू शकत नाही, माझी तेवढी क्षमता नाही आहे. परंतु तुमच्या कृपेने ते सहजपणे झालं. तुम्ही तो बोलविला. आकाशी सूर्या ते धरिले एकी समुद्र चुळी भरिले तैसे मज नेण तया करवी बोलविले अनिर्वाच्य. तर त्याच्यासाठी नेक्स्ट काय म्हणतात, एकाने मारुतीने, आपण तेच समजलं तर एकाने मारुतीने म्हणजे आकाशात असलेल्या सूर्याला पकडलं किंवा एकाने म्हणजे अगस्तीने घोटाला समुद्र प्राशन केला, त्याप्रमाणे मी जो अजाण आहे त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेला 9व्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलवला. 9व्या अध्यायाचा सार मी तुम्हाला आत्ता सांगितलंय, बिफोर वी स्टार्ट द 10th. ठीक आहे. का एकाची काठी तपिनली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाण वाहुनी उतरली समुद्री खटके. असं वाटतं हा आपला झाला होता ना 36 वाला. का एकाची कोठी तपिनली. एक सेकंड. म्हणजे आता आपण वाचलं ना, एकाने म्हणजे मारुतीने आकाशात असलेल्या सूर्याला पकडलं, एकाने म्हणजे अगस्तीने घोटाला समुद्र प्राशन केला, त्याप्रमाणे मी जो अजाण त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेला 9व्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलवला. परंतु हे असो, ठीक आहे. परी हे असो येथ ऐसे राम रावण झुंजिनले म्हणजे झुंजिनले कैसे राम रावण जैसे बिनले समरी. राम रावण कशा एकमेकांशी भांडले. इथे असं आहे की राम आणि रावण हे जसे एकमेकांशी कसे लढले हे सांगायचं असेल तर जसे राम रावण हे एकमेकांना युद्धात भिडले तसे असंच सांगावं लागेल. देर इज नो उपमा फॉर दॅट, नाही का. त्यानंतर तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी चियाची ऐसे मी म्हणे या निवाडा तत्वज्ञू जाणे जया गीतार्थो हाती. म्हणजे काय, त्याप्रमाणे 9व्या अध्यायासारखाच आहे असं माझं म्हणणं आहे. हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचं आकलन झालं आहे त्या तत्ववेत्याला पटेल. त्या तत्ववेत्याला, तत्ववेत्ता म्हणजे कोण, त्या
तत्व जाणणाऱ्याला, तत्ववेत्ता म्हणजे, वेत्ता म्हणजे जो जाणतो तो, आणि तत्व, तत्व जाणणारा जो आहे तो तत्ववेत्ता. ठीक आहे ना. त्याप्रमाणे 9व्या अध्यायातील कुठे आहे, त्याप्रमाणे 9व्या अध्यायातील श्रीकृष्णाने केलेला जो उपदेश तो 9व्या अध्यायासारखाच आहे, असं माझं म्हणणं आहे. 9व्या अध्यायातला उपदेश कशासारखा आहे, तर 9व्या अध्यायातल्या उपदेशासारखाच आहे. देर इज नो कम्पॅरिझन. हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचं आकलन झालेलं आहे त्या तत्ववेत्याला पटेल. सो यू कॅनॉट कम्पेअर the ninth chapter with anything else. Ninth chapter is comparable only with the ninth chapter. It's by itself. आता ह्याच्यानंतर काय करायचं? हा, एवं नवही अध्याय पहिले मिया मती सारिखे वाखाणिले, आता उत्तरखंड उपाहिले ग्रंथाचे ऐका. आता हे मी 9 अध्याय तुम्हाला आतापर्यंत सांगितले. आता आपण त्याच्यानंतरचं जे आहे सेकंड पार्ट, इतर म्हणजे उरलेले 9 अध्याय, ते आता तुम्हाला सांगणार आहे. त्याप्रमाणे पहिल्या 9 अध्यायांचं मी आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केलं. आता गीता ग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झालेला आहे, तो ऐका. तो आता काय आहे? येथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगिजेती, ते विद्गदा रसवृत्ती म्हणी पैल कथा. याचा अर्थ काय आहे? या अध्यायात आता अर्जुनाला विशेष व सामान्य विभूती सांगितल्या जातील. ती कथा चातुर्याने व रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल. आता ह्या ज्या विभूती आहेत ना सगळ्या, त्या सगळ्या विभूती आपल्याला ह्या 10व्या अध्यायामध्ये सांगितल्या जातील. खूप सुंदर आहे बरं का हा अध्याय. याच्यामध्ये आपल्याला ईश्वराला जर ओळखायचं असेल तर ते कुठे आहे, ईश्वर कशा कशामध्ये आहे, हे सगळं सांगितलं जाणार आहे आपल्याला, बरं का. देशीयेचेनी नागरपणे शांतू शृंगाराते जिणे, तरी ओविया होती लेणे साहित्यासी. मराठी भाषेच्या सुंदरपणाने शांत रस शृंगार रसाला जिंकील, आणि ओव्या तर अलंकार शास्त्राला भूषण होतील. म्हणजे शांतरस जो आहे ना त्याच्यावर आता शृंगार रस ओव्हर पॉवर होईल. सॉरी, शांतरस जो आहे तो शृंगार रसाला जिंकेल. म्हणजे आतापर्यंत जे शृंगार रस होता ना, आपण इतक्या अनेक गोष्टींना शृंगारपूर्वक समजावून सांगितलं, त्याच्यावर आता शांतरस ओव्हरलॅप होणार आहे. शांतरस इज गोइंग टू ओव्हर पॉवर द शृंगार रस, आणि ओव्या तर अलंकार शास्त्राला भूषण होतील. अलंकार शास्त्र जे आहे ना त्याला भूषण ह्या ओव्या सगळ्या होतील, असं ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. मूळ ग्रंथीची या संस्कृता, वरी मराठी नीट पढता, अभिप्राय मानलिया उचिता, कवण भूमी हे न चोजवे. तर मूळ संस्कृत गीता ग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीने दोन्हींचा अभिप्राय जर चांगला पटला, तर कुठला ग्रंथ मूळ आहे हे कळणार नाही. म्हणजे समजा गीता आपण वाचली, संस्कृत आपल्याला सगळं संपूर्णपणे कळतंय, आणि आता ज्ञानेश्वरी वाचली, आपल्याला मराठी संपूर्णपणे सगळं कळतंय, त्याचे सगळे अर्थ आपल्याला कळत आहेत. हे जर असलं ना तर तुम्हाला हे कळणार नाही की ओरिजिनल कुठली आहे आणि ट्रान्सलेशन कुठलं आहे. इतकी चांगली झाली आहे ज्ञानेश्वरी, असं ज्ञानेश्वर सांगतायत. त्यांच्या निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे असं झालं असं म्हणतात. जैसे अंगाचेनी सुंदरपणे, लेणियासी अंगची होय लेणे, अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना. ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकाराला भूषण होतं, अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली याची निवड होत नाही. आपल्या शरीरामुळे जर अलंकाराला शोभा आली तर किती चांगलं होईल. म्हणजे शरीर जर अलंकारासारखं असलं तर मग अलंकार वर्ण घालण्याची गरजच नाही पडणार ना. आपण पुष्कळदा म्हणतो ना की जी व्यक्ती सुंदर असते त्या सुंदर व्यक्तीला अलंकार म्हणजे ऑर्नामेंट्स घालण्याची काही गरज पडत नाही, किंवा मेकअप करण्याची पण गरज पडत नाही. कारण की त्यांचं जे सौंदर्य असतं ते नैसर्गिक असतं, ते तुम्हाला तसंच लक्षात येतं, नाही का. तैसी देशी आणि संस्कृतवाणी, एका भावार्थाचा सोकासनी, शोभती आयणी चोखट ऐका. तसं त्याचप्रमाणे माझी मराठी भाषा व संस्कृत भाषा
या दोन्हीही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात. अभिप्राय तो जास्त महत्वाचा आहे. भाषा कुठली ती महत्वाची नाहीये. त्याच्यातून विचार कुठला व्यक्त होत आहे, त्यातून आपल्याला कळतं काय आहे, अर्थ काय आहे, हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे माझी मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या दोन्हीही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात. त्या तुम्ही चांगल्या बुद्धीने ऐका. उठावलिया भावारूप, करिता रसवृत्तीचे लागे वडप, चातुर्य म्हणे पडप, जोडले आम्हा. याचा अर्थ काय आहे? गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असता शृंगारादी नवरसांचा वर्षाव होतो. हे जे नवरस आहेत, these आर द डिफरंट एक्सप्रेशन्स. तर त्याच्यामध्ये ह्यांचा सगळ्या रसांचा वर्षाव होणार आहे. व चातुर्य म्हणतं आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. चातुर्य जे आहे ते म्हणतं की आम्हाला ह्याच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त झाली. तैसे देशियेचे लावण्य, हिरोनी आणिले तारुण्य, मग रचिले अगण्य गीता तत्व. त्या देशीयेचे लावण्य म्हणजे मराठीचं लावण्य. वरच्या ओवीत सांगितलेला परिणाम ज्याच्या योगाने होईल, तसं मराठी भाषेचं सौंदर्य घेऊन नवरसांना तारुण्य आणलं आणि मग अमर्याद गीता तत्व रचलं, म्हणजे गीतेवर टीका केली. म्हणजे भाषेचे जे सगळे नवरस आहेत ते सगळे नवरस मी एकत्र आणले आणि त्या म्हणजे नवरसांना तारुण्य आणलं. दे बिकेम रिअली पॉवरफुल अँड दे वर फुल. तारुण्य म्हणजे आपल्या जीवनामध्ये तारुण्य जेव्हा असतं तेव्हा आपण काहीही करू शकू अशी आपली जिद्द असते, भावना असते, खात्री असते, आत्मविश्वास असतो. तर तशा प्रकारे ज्ञानदेवांना या मराठी शब्दांबद्दल आत्मविश्वास आहे आणि ते गीतेचा जो मराठी अनुवाद आहे तो देखील तुम्हाला तोच अभिप्राय खात्रीपूर्वक प्राप्त करून देतील असं सांगतायत. उठावलिया भावारूप, करिता रसवृत्तीचे लागे वडप, चातुर्य म्हणे पडप, जोडले आम्हा. तर हा 46वा श्लोक आहे ना. गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असता शृंगारादी नवरसांचा वर्षाव होतो व चातुर्य म्हणतं आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्याच्यानंतर झालं की आपलं वरच्या ओवीत सांगितलेला परिणाम ज्याच्या योगाने होईल, तसं मराठी भाषेचं सौंदर्य घेऊन नवरसांना तारुण्य आणलं आणि मग अमर्याद गीता तत्व रचलं, म्हणजे गीतेवर टीका केली. आता 48व्या श्लोकात काय म्हणतात ओवीत की तैसा चराचर परमगुरु, चतुर चित्त चमत्कारू, तो येका यादवेश्वरू बोलता जाहला. असा जो गुरु आहे, ह्याप्रमाणे जो संपूर्ण जगाचा श्रेष्ठ गुरु असलेला व शहाण्यांच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारा, जे शहाणे लोक आहेत ना त्यांच्या चित्तासाठी हा गुरु आश्चर्यरूप आहे, आश्चर्यभूत असणारा असा जो यादवातील श्रेष्ठ श्रीकृष्ण तो बोलला. आता श्रीकृष्णाची स्तुती केली बघा त्यांनी. अशा प्रकारे जेव्हा आपण स्तुती करतो ना आपल्या गुरुची, तेव्हा मग त्या गुरुबद्दल आपल्या मनामध्ये श्रद्धा आदर उत्पन्न होतात आणि मग तो जे काही सांगेल ते आपण ऐकतो. म्हणून ही सगळी स्तुती सुरू आहे. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, काही बोलिले श्रीहरी तेणे, अर्जुना आघव्याची मातू अंतःकरणे, घडवता आहासी. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, त्या श्रीकृष्णाने काय भाषण केलं ते ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना तू सर्व गोष्टींनी अंतःकरणाचा धड आहेस. तर अशा प्रकारे ही जी प्रस्तावना होती ती प्रस्तावना आपण बघितली. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये 10व्या अध्यायाच्या ओव्या सुरू करण्यापूर्वी ज्ञानदेवांनी इतक्या सगळ्या ओव्या आपल्याला सांगितल्या. ही सगळी प्रस्तावना त्यांनी आपल्यासाठी इतक्या डिटेलमध्ये डिस्क्राईब केली. त्याच्यानंतर खरा 10वा अध्याय नेक्स्ट टाइम पासून सुरू होईल. आता ही जी सगळी आपण प्रस्तावना ऐकली त्याच्याबद्दल जर आपल्याला काही चिंतन करायचं असेल किंवा इन जनरल काही विचार व्यक्त करायचे असतील तर आपण करू शकता. जितू जोधपूरकर आमचे बंधू, साधक बंधू इथे आलेले आहेत. त्यांचं इथे स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सो नाईस टू सी यू. So if you would like to say hello to our fellow sadhak, you can unmute yourself and say hello. नमस्कार.
नमस्कार. नमस्कार. खूपच सुंदर. जय श्रीकृष्ण. लव जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. छान. गेल्या अर्ध्या तासापासून ऐकतोय मी. कान पवित्र झाले. अरे ज्ञानेश्वरी बापरे. ते सुंदर शब्द ऐकून प्रश्न नाही, खरीच गोष्ट आहे. अगदी सुंदर सुंदर. एक्झॅक्टली. अभिनंदन. थँक्यू. लवली. आपण थँक्यू दादा. मंगळवार आणि थँक्यू. शुक्रवार हा कार्यक्रम यावेळेस होत असतो आणि ह्याच लिंकवर होतो प्रत्येक वेळेस. तर समजा आपल्याला वेळ असला त्या दिवशी दुसरं काही नसलं तर यू आर मोस्ट वेलकम टू जॉईन. ऍब्सोल्युटली. आय वुड लव्ह टू. मराठी तर माझी पण मायबोली आहे, त्या प्रश्न नाही. हो. मी सेव्ह करून ठेवू. 10:30 मंगळवार आणि शुक्रवार, राईट? येस. Okay, ही लिंक. Okay, नक्की. Great. Thank you जरूर. for inviting me. I know well की this is only by invitation, and the नाही नाही, हे invitation तर is काय, not. दिस इज ओपन. म्हणजे ज्यांना, इफ यू वॉन्ट टू शेअर दिस लिंक विथ अदर पीपल, ज्यांना ज्ञानेश्वरी ऐकायची किंवा त्याच्यात, आमचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये की गीता आणि ज्ञानेश्वरी ह्यांच्यामधला जो अर्थ आहे तो आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण जर बघितला तरी सुद्धा आजच्या जीवनामध्ये सुद्धा तो तितकाच लागू होतो, अशी आमची श्रद्धा आहे. अशी आमची श्रद्धा नाही, असा आमचा अनुभव आहे. आमचा अनुभव हो. काय सांगतो की आपला जो दैनंदिन अनुभव आहे त्याला जर आपण विज्ञाननिष्ठ राहून त्याचा अनालिसिस करतो असं म्हटलं, त्याचं विश्लेषण करतो असं जर म्हटलं, आणि गीतेचं विश्लेषण सुद्धा आपण तसं केलं, आपल्या अनुभवाच्या मार्फत जरी केलं तरी सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की गीतेमधले जे सिद्धांत आहेत ते आजच्या जीवनात देखील लागू आहे. गीता जर असा ग्रंथ आहे की जो नेहमी तितकाच लागू असायला हवा, इफ इट इज बियॉन्ड टाइम. सनातन ग्रंथ आहे ना तो. हम्म. सनातन ह्याचा अर्थ बिलकुल. आहे की जो कालही लागू होता, आजही लागू आहे, उद्याही लागू राहील. इट इज बियॉन्ड टाइम. हम्म. त्यामुळे श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं त्याचा जो भावार्थ आहे तो भावार्थ तेव्हा देखील, म्हणजे 5200 वर्षांपूर्वी श्रीकृष्ण आणि अर्जुन बोलत होते तेव्हा देखील तेवढाच सत्य होता, आणि आत्ताही तेवढाच सत्य आहे, आणि नेहमीच तेवढाच सत्य राहणार आहे. हे जर आपल्याला कळलं ना तर मग त्याच्या अभ्यासामध्ये आपल्याला आणखीन उत्साह पण येतो आणि आनंद वाटतो, असा आमचा अनुभव आहे. तर त्या इंडीड आनंदात इंडीड. त्या आनंदात बिलकुल. तुम्ही जर सहभागी होण्यासाठी येऊ शकलात किंवा आलात किंवा आज आलात तर आम्हाला फार आनंद आहे. Anandotsav overall, all around. I येस. couldn't agree with you more. But I also meant की invitation तुमचं तर आलंच, पण त्या गीतेत अवश्य. जसं ते शेवटच्या 11व्या अध्यायात म्हणतो की हे सगळ्यांसमोर ज्याच्या त्याच्यासाठी नाही आहे किंवा नाही पोहोचेल किंवा आवश्यकता नाही आहे. हां. Only when people are ready and those who are ready will receive it. And that's how I mean also by invitation. So I value it tremendously, किती and I छान. appreciate it. शुअर. तर असं आहे, तर आपण आजच्या पुरतं इथे आपलं चिंतन थांबू. 1 तास आपला होऊन गेलेला आहे. जरूर तर जरूर. मी थँक्यू. शेवटचं शांती मंत्र म्हणतो. हो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.